पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिताली सरकारने सरबत दे। सरबत न ग, त्यापेक्षा धाकल्या सरकारनं शोधा, सांगा आम्ही बोलिवलंय, हे समज त्यांच्यासाठी रचलंय, जा बघा। जी सरकार। आणि तू काय मुहूर्त बघतेस? हा का पाय गड्या घालायचे आहेत? जा ताटने बाहेर। आणि सांडा सांड करू नका धत्र्यावानी। थांबा थांबा, चालला कुठे? जीवाला घाबरा की जरा। हो तुम्ही प्लीज आता माझ्या मागे मागे करू नका। हळू हळू बोला, हळू बोल। मागे मागे करू नका म्हणजे काय? माझं घर आहे, माहिती आहे ना? मला माहितीये तुमचं घर आहे, पण मिशन माझे आणि ते मला पूर्ण करायचंय। हळू बोला। कसलं मिशन? मिशन मिताली। ओ तुमच्या पाया पडू काय मी? मिशन फिशन करायची ही वेळ नाही, ही जागा तर अजिबात नाही। आमच्या आई साहेबांनी जर कळलं ना, आई शपथ मिशन इम्पॉसिबल करून टाकतील त्या। कळलं ना, विषय हार्ड करून टाकतील, बेकार। का तुमचं स्वयंवर आहे म्हणून? स्वयंवराचं काय? स्वयंवराचं काय? नाही नाही असू द्या, बघा तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही। आणि मी काही झालं तरी मितालीला घेऊनच जाणार। कुठं 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 घेऊन जाणार? अहो शाळेत। तिचा बाबा? ते बघू बघू म्हणजे
म्हणजे आता त्यांना कायद्याचा बडगा दाखवावाच लागेल असं दिसतंय. तुम्ही व्हा बाजूला. ओ मास्तरीनबाई ओ अरे हे नाही मास्तरीनबाई जेव्हा येतात तेव्हा विषय हार्डच करून जातात. आत पण नाहीत बाहेर पण नाहीत. गेली कुठं आधिपत्यंताई? नमस्कार, माझं नाव नीलम शिंदे. माझं शिक्षण 7वी नापास आहे. मला शिक्षणात अजिबात रस नव्हता म्हणून मी शाळा सोडली. ताई बरं झालं तू भेटलीस. निवड केलेल्या पोरींची यादी करून झाली? वय वय तू सांगितलेल्या समद्या पोरींची मी नावं लिहून ठेवल्यात. पण अधिपती कुठं आहेत? ते अजून बाहेर नाही आले? नाही ना. गेली कुठं? मी ते इकडे जा माझ्यासाठी बर्फ घालून सरबत आण जा. अचानक गेले कुठे अधिपती? सापडलं नाही, त्यासनी गच्चीवर शोधून आलो पण तिथं पण नाहीत ते. बाकीची नोकर मंडळी कुठे आहेत? समदे नोकर त्यासनी शोधतायत. ठीक आहे, पण जास्त कलका करू नका. हो. कोणाला कळायला नको की हे गायब आहेत म्हणून. कोणी विचारलं तर सांगायचं फ्रेश व्हायला गेलेत म्हणून. होय. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या लेकीला ही तर रोज घेऊन येत जा. त्या बाईचा चांगला प्रभाव नाही. जशी तुमची मर्जी सरकार. कोण बाई ग ताई? कुणाचा प्रभाव? समजा तुला कळायलाच पाहिजे भाई. हे दोघं इथं काय करतायत? मिताली इकडे या जरा, काम आहे. मिताली मिताली थोरले सरकार नमस्कार करते. असू दे. कशा आहात तुम्ही? ठीक. तुम्ही? मजेत. मजेत. आज फॅक्टरी मधनं सुट्टी घेतली ना? व हो थोरले सरकार. घाई नका करू जायची. नाही नाही घाई नाही. आज आम्ही दोघांनी रजा काढली. दोघांनी म्हणजे? तू बी नोकरी करतेस? हो, बँकेत नोकरी करते. आज खास या कार्यक्रमासाठी सुट्टी घेतली. चांगलंय, चांगलं. काय तुमचं मित्र कुठे आहे? त्याला शोधतोय थोरले सरकार. दिसलं नाही? नाही थोरले सरकार. आम्ही बाहेर पण खूप शोधलं. जा हात जाऊन शोधा. होय थोरले सरकार. यासनी कुणी बोलवलं? हे दोघं नवरा बायको शिकण्याची जास्तच तिमकी वाजवायला लागली. या दोघांनी बी की नाही अधिपतीपासून तोडाय पाहिजे बघ ताई. लई मैत्री आहे यांच्यात. ही मैत्री तुटायच पाहिजे. पण जोडायचा जसा मुहूर्त असतो तसा तोडायचा बी असतो.
योग्य वेळ आली की ही मैत्री तुटणार. मिताली, मिताली, भाऊजी, भावा, भाऊजी, अहो असं काय? अहो, बाहेर सगळे शोधताय तुला, बाहेर सगळे. बोलू नका तुम्ही, बोलू नका. चला, चला. अहो भाऊजी, झालं काय? तुम्ही इकडे काय करताय? हळू बोला. तुम्ही इकडे काय करताय? बाहेर अख्खी दुनिया तुम्हाला शोधते. हो, माझी दुनिया कुणाला दिसाय नको म्हणताना ही बोंब उडल्या, माझी म्हणताना ही लपाछपी. लपाछपी? कुणाबरोबर? आणि तुमची दुनिया म्हणजे कोण? माझी दुनिया मास्तरीन बाई. हा, पण हे असं का होतं कळत नाही राव. काय झालं? माझी दुनिया आणि आईसाहेबांची दुनिया वेगळी झाली तर कसं चालणार? खरंच तुमचं स्वयंवर आहे का हो आज? ते बाहेर सगळं काय चाललंय? तेच आईसाहेबांची दुनिया. भाऊजी, तुम्ही थोरल्या सरकारांना सगळं स्पष्ट का नाही सांगत? हो ना भावा, तू सांगून टाक सगळं. अरे विचारलं तर सांगणार ना दाद्या. आईसाहेब आहेत त्या आमच्या आयुष्याचे सगळे निर्णय घ्यायचा अधिकार फक्त त्यासनी. उद्या जर त्या म्हणल्या ना की ह्या पोरगीच्या गळ्यात बांधून टाक डोरलं तर आईला तर बांधणार. मग मी डोरलं बांधणार. म्हणजे तुम्ही मास्तरीन बाईला विसरून जाणार, तिला मनातून काढून टाकणार? नाही होईल, नाही तसं. म्हणजे मी ट्राय 100% केल्यावर काय, मी ट्राय फुल मारालोय त्यासनी मनातून काढायचा, पण त्या मनातून जातच नाही तर. आणि आज तर आता घरातून बी जाईना झाल्यात. म्हणजे मास्तरीणबाई इथं? होय, या मुलींच्या गोंधळात? होय. घाबरू नका, मी काही करणार नाही तुम्हाला. शांत व्हा. सॉरी, मी चुकून आले इथे. माझी एक विद्यार्थिनी इथे आली आहे, तिला शोधत मी आले होते, पण मी जाते आता. सॉरी. हो, एक मिनिट, सावकाश. सावकाश. काही हवंय का तुम्हाला? अच्छा, पाणी हवंय. हे घ्या. सावकाश. हो, मी मदतीला बोलवू का कोणाला?
मी बोलवते. अधिपतींना बोलवू का? हा थांबा मी आलेच. हा ओके. मग भुवनेश्वरी मॅडमना बोलवू का? आणि अचानकच आलं रे मास्तरीन बाई. कशाला? स्वयंवराला? त्यांचं मिशन आहे. कसलं मिशन? त्यांचं आणि काही वेगळं मिशन असणार. शिक्षण हेच त्यांचं मिशन, पण महत्वाचं नाही आहे. भाऊजी शिक्षण महत्वाचं आहे. नाही नाही, शिक्षण नाही, मिशन म्हणतोय मी. ते जाऊ द्या, मला वेगळंच टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? त्यासनी कळलं तर ही स्वयंवर ह्या एवढ्या पोरी बोंबा बोंबच्या मारे ह्यासनी पण आजच घ्यायचं होतं मास्तरीन बाईसनी बंगल्यावर. काय इज्जत राहील मरता त्यांच्या नजरेत माझी. पण तुम्ही तर आई साहेबांनी सांगितलेल्या मुलीशी लग्न करणार ना, मग सोडा की. वहिनी, आई साहेबांनी मास्तरीन बाईंसंगच लगीन करायला सांगायला पाहिजे. वहिनी, मला आधी काय वाटायचं माहितीये काय, ही सगळी शिकलेली माणसं असतात ना, ही अतिशहाण्या टाळकीची असतात असं वाटायचं. पण ह्या तशा नाहीत रे. म्हणजे ताटत्यात त्या बी ऍटिट्यूड फेकतात, लय डाव फेकतात. उगाच असं बीच. पण आहे ना एक असं काय म्हणायचं, येड 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 आहे. येड आहेत त्या, माझ्या वाणीच येड आहेत, सेम टू सेम. कोण कुठली ती मिताली, त्या पोरगीसाठी त्या आमच्या घरात आल्या डायरेक्ट. घाबरल्या बिबरल्या नाही ना, डायरेक्ट घुसल्या घरात. फक्त कुणाला घाबराय नाही बाई. हे आवडलं रे, हे आवडलं. हे असं पाहिजे, कुठलं ना कुठलं आहे ना असं कम्प्लीट भिरकीट असं येड पाहिजे माणसाच्या डोसक्यात. शहाण्या माणसात काही मजा नसते रे. त्यांचं जे काही ती शिक्षण म्हणतात, जे काही म्हणतात, त्याचं जे काही मिशन आहे ना, त्याच्यासाठी कम्प्लीट झपाटलेली बाई मी आयुष्यात पहिल्यांदा बघितली रे भावा. आवडलं आपल्याला खरंच की. ही अशी माणसं असतात ना ओंक्या, ही माणसं बेस्ट असतात बघ ना. द खुळाच असतात, म्हणजे जे करणार ना ते असं जीव वतून करणार आणि जीव ववाळून टाकणार. मी खरं सांगतो, त्या मास्तरीन बाईने ना मला जिंकलं रे. विषय सेट करून टाकलाय भावा आपला. खरं सांगतो, कारण त्यांची जी काय तळमळ आहे, जी काही चिडचिड त्यांची होती, मी बघतो डोळ्यानं, ते सगळं आहे ना ते त्या येडापायी आहे, बाकी कशा पायी नाही. म्हणजे मला शिक्षणाचं काही येड नाही आहे वहिनी. पण आहे ना आता कसं सांगू तुम्हाला, हा म्हणजे त्यांच्याकडे बघितलं का नाही की त्यांचं जे येड आहे त्या येडाचं मला लय अप्रूप वाटतंय. काय बाई आहे मर्दा, काय बाई आहे. लोकांच्या पोराला एवढा जीव लावती, ते आपल्या पोराला किती जीव लावला. मग खरं सांगू काय, मला एक नाही मास्तरीन बाईंमध्ये कवा कवा आमच्या आई साहेबांचा भास होत. भाऊजी, तिच्या आई वडिलांकडे तुमच्या वतीने आम्ही लग्नाची मागणी घालू का? काय मागणी? लग्न? काय लाजतोय बघ कसा. फोटोला हार का लावला असेल? हे बाई, कोण आहे तू आणि इथं काय करते? तुम्ही हात सोडा आधी.
जमत नाही तुम्ही तुम्ही काठी सोडा आधी त्यांची काठी सोडा तुम्हाला दिसत नाही का ते आजारी आहेत हो बाई निघा म्हणतो ना निघा अहो, त्यांना मारणं निघा निघा त्यांना मारणं निघा 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 त्यांना मी जाते तुम्ही मारू नका त्यांना निघा चल. साहेब थांबा थांब ऐका 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 ओ बाई इथं काय करताय स्वयंवर बाहेर आहे निघा इथून. अहो भाऊजी असं किती वेळ बसून राहणार इकडं चला की बाहेर. अहो थोरल्या सरकार कधी बसून शोधतायत तुम्हाला. जर इथंच बसून राहिलो ना तर आपण सगळेच गोत्यात येऊ. नाही हो पण मास्तरीन बाई असतील बाहेर नको नको. तसं बघितलं तर नाही आम्ही. हो आतापर्यंत गेल्या पण असतील. चला तुम्ही लवकर चला. त्यांच्या समोर मी आहे काय करणार नाही असलं काय नको. अहो भाऊजी आधी खाली तर चला की. बाबा चल तू आम्ही आहोत ना आम्ही बघू सगळं चल. ऐक माझं अरे तू त्या थोबाड बघणार नाहीत माझं. तू एक माझं काय नव्हणार तुम्ही असं हात पाय गाळून नका बसू. ती समजून घेईल हो तुम्हाला. तुम्हीच चला उठ आधी. बरोबर. ओंकार चल घेऊन गेला. ओ, आई, आई, ऐक, अरे, भावा. बळजबरी आवाज- कर. भाऊजी चल. चला तुम्ही. आई नो. काहीही झालं तरी आज मी मितालीला इथून शाळेत घेऊन जाणारच.